बेळगावहून आलेला आहे. हे माझं काव्य नाम आहे. पूर्ण नाव आहे कुश एम दुर्गी. तर मी स्वतः महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये गेले 30 वर्षे लेक्चरिंग करून सध्या रायटिंग अँड पब्लिशिंग करत आहे. त्याचबरोबर मी स्वतः स्टडी करत आहे. लाईफ लॉंग मी स्टडी करत आहे. एक 10-12 डिग्रीज आहेत सायन्स, कॉम्प्युटर सायन्स आणि आर्ट्स मध्ये. आता मी जस्ट आपल्या माझ्या सासरवाडीमध्ये म्हणजेच महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील राजापूर म्हणजे खिद्रापूर जे एक फेमस आपलं मंदिर आहे, कोपेश्वराचं मंदिर आहे, त्याजवळच आपले एक राजापूर असे छोटस गाव आहे. या गावामध्ये मी एका मराठी शाळेमध्ये आलेलो आहे. तर या विद्यार्थ्यांना मी काही टेक्निक्स दिलेले आहेत, खास करून वैदिक मॅथ्सचे टेक्निक्स दिलेले आहेत. आता हे विद्यार्थी 100 पर्यंत पाढे कसं बनवायचं ते सहजपणे हे सांगू शकतात आणि आयुष्यात जवळजवळ ते विसरू शकत नाहीत सामान्यपणे, किंवा कमीत कमी मॅक्झिमम वेळेपर्यंत हे लक्षात ठेवू शकतात. टेक्निक्स आहेत. दॅट्स द पॉवर ऑफ वैदिक मॅथ्स. आणि वैदिक मॅथ्सच्या साहाय्याने बरेच काही यांना मी आता आयडियाज दिलेले आहेत. खूप काही उत्तर सर्व विद्यार्थी 100% खात्रीपूर्वक दिलेले आहेत. त्याचबरोबर एक मी यांना वर्ग कसं बनवायचं ते एक आयडिया देत आहे. ते 1-1 पॅटर्न, तसेच 2-2 पॅटर्न किंवा मिक्स नंबर. सर्वांना वेगवेगळे टेक्निक आहेत. त्यातलं एक टेक्निक आहे एक जर असे अंक असतील कोणत्याही संख्येमध्ये तर त्याचा वर्ग कसं बनवायचं हे मी देत आहे. बघा इथे आता 1 1 1 1 1 आणि 1 हे खरं तर 11,111 असा नंबर आहे, म्हणजे संख्या आहे. या संख्येचा वर्ग बनवायचा आहे. तर वैदिक टेक्निक आहे. इथे जर 1 1 1 1 5 असतील तर हे चढत्या क्रमामध्ये 5 पर्यंत जायचं. चढत्या क्रमात म्हणजेच 1 2 3 4 आणि 5 अंक असतील 1 1 1 1 तर वर्ग करताना 1 ते 5 अंकापर्यंत चढत्या क्रमात जायचं. पुन्हा तिथून उतरत्या क्रमांकात 1 पर्यंत यायचं. म्हणजेच आता 5 मध्ये 1 कमी केलं आपण 4 3 2 1 हा झाला 11,111 चा वर्ग. कळालं का? सर्वांना कळालंय का? ठीक आहे. आता कोणीतरी एक विद्यार्थी इकडे या आणि त्यांनी उत्तर सांगायचं आहे. मी एक तोंडी गणित देतो तुम्हाला याच प्रकारे, यामध्ये सेम पॅटर्न मध्ये मोठ्या संख्येत. ओके, कोणी सांगू इच्छिता? 5वी वाले कोणी येऊ शकता? येस कम ऑन. येस कम ऑन. हा चला लवकर चला. हा तू आहे ना, तू 5वी एक इकडे. चल पाठ चल इकडे. हा इकडे थांब. येस, आता बघ तुला मी जरासं पुढे थांब. येस, ओके. 1 1 1 1 1 1 1 1 किती आहेत हे? 1 2 3 4 5 6 7 8 त्याचा वर्ग. कशा प्रकारे करायचा आता? हा 1 2 3 4 5 6 7 8 हा हा 6 5 4 3 2 1. वाव, सुपर सुपर सुपर. व्हेरी नाईस. येस सुपर. बघा आता त्याचं टेक्निक कसं आहे बघा. एकूण अंक 1 1 असे अंक 8 आहेत. तर तिने चढत्या क्रमांकात 8 पर्यंत गेली आणि तिथून उतरत्या क्रमांकात 1 पर्यंत आली. होय ना? 8 पर्यंत जायचं आणि 7 पासून खाली यायचं. ओके, येस. तर आता 1 मिनिट इथं थांब. असं आता न बघता तोंडी सांगते. इकडे थांब असं. हा ओके,
कमॉन कमॉन, हेच उत्तर तू तोंडी सांगायचं. मी क्वेश्चन विचारतो तुला बघ. एक 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 असे एकूण 8 आहेत. त्याचा वर्ग बनवण्यासाठी तुला उत्तर सांगायचं आहे. ओके, हे पकड, जवळ पकड. हा, जोरात सांगायचं. पहिल्यांदा नाही, डायरेक्ट उत्तर सांग, चालेल. 1 2 3 4 5 7 8 7 6 5 4 3 2 1. वाव, सुपर. तुझं नाव सांग. माझे नाव अंकिता संतोष पाटील. मी इयत्ता 5वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव मराठी विद्या मंदिर राजापूर. वाव, तालुका जिल्हा. तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. वाव, थँक्यू. थँक्यू. बस, आता कोणीतरी एकटा बॉईज आहे. येस कमॉन, येस कमॉन. हा, याला आता डायरेक्ट उत्तर देऊ. हे क्वेश्चन देऊ आपण, होय ना? कितवीचा तू? 6वी. येस येस. ओके, याला आपण डायरेक्ट क्वेश्चन देऊया. एक 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 असे 13 आहेत. किती आहेत एकूण? 13. तर त्याचा वर्ग बनवण्यासाठी तुला 1 ते 13 पर्यंत चढत्या क्रमात जायचं आहे आणि तिथून पुन्हा 12 ते 1 पर्यंत यायचं आहे उतरत्या क्रमांकात. इज इट क्लिअर? वाव, सुपर. एकदम फास्ट पिकअप मध्ये आहे तो उत्तर सांगायला. येस, कमॉन कमॉन, स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वाव, सुपर. माझे नाव अरो अनिल एकनोर. मी इयत्ता 6वी शिकतो. माझ्या शाळेचे नाव मराठी विद्या मंदिर राजापूर, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. ओके ओके, थँक्यू थँक्यू. कसं वाटलं तुला हे टेक्निक? कसं वाटली ती वेगवेगळे टेक्निक? छान वाटले. छान वाटले. ओके ओके, थँक्यू थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू. ओके, तर 1 मिनिट ऐका. चालू राहू दे, चालू राहू दे. कट करू नकोस. कट केलाच नाही ना? याचं महत्व सांगतो तुम्हाला. फक्त क्वेश्चन आन्सरच नव्हे, त्याचं महत्व आम्ही ओळखायला पाहिजे. महत्व समजून घेणं गरजेचं आहे. याचं महत्व असं आहे, आपण एक सिस्टमॅटिक चढत्या क्रमांकात पुढे जातोय आणि एका ठराविक पॉइंट वर ती थांबून तिथून पुन्हा मी उतरत्या क्रमांकात येतोय. म्हणजे यामुळे एकतर गणिताचं उत्तर तर मिळतच आपल्याला, त्याचबरोबर आमचं माइंड कॉन्सन्ट्रेशन वाढतं. बघा, आपण सिस्टमॅटिक एका क्रमात जातो आणि तिथून सिस्टमॅटिक एका क्रमात येतो. यामुळे माइंड कॉन्सन्ट्रेशन वाढतं. म्हणजेच आपला गणित विषय, खास करून वैदिक मॅथ्स, आपला माइंड कॉन्सन्ट्रेशन सुपर बनवून देतं. त्यामुळेच आपण सहजपणे गणित कव्हर करू शकतोय आणि गणित कव्हर करत करत आपलं माइंड कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि ऑटोमॅटिकली ऑल सब्जेक्ट सुपर होतात. म्हणून माझं रिक्वेस्ट आहे, मी सर्व आपल्या शिक्षक बंधूंना आणि आपल्या सर्वच शिक्षक शिक्षिका, आपले HM, हेडमास्टर, प्रिन्सिपाल आणि आपले अधिकारी आणि सर्व आपले मंत्री आणि सर्व गव्हर्नमेंटना मग मी रिक्वेस्ट करत आहे, आपल्या म्हणजे मॉडर्न मॅथ्स बरोबरच महिन्याला एक तरी वैदिक मॅथ्सचा जर पिरियड आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये, आपल्या शिक्षणामध्ये समाविष्ट झाला तर ऑटोमॅटिकली विद्यार्थ्यांचं एक जो IQ आहे तो डेफिनेटली वाढतोय, कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, सर्व स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, इतर जे काही परीक्षा आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, SDA, FDA, प्रत्येक परीक्षेसाठी याचा डायरेक्ट उपयोग होतो. आणि शाळेचा जो अभ्यासक्रम आहे गणित सहजपणे आपण सोडवू शकतो. यासाठी आम्ही सर्वांनी मिळून सर्वांना रिक्वेस्ट करूया की ही व्यवस्था आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये जर आली तर खरोखरच गरीब असो किंवा मध्यम असो, कोणी श्रीमंत असो, कोणी असो, सर्वांचा फायदा होणार आहे आणि जबरदस्त फायदा होणार आहे तो गरिबांचा.
कारण गरिबांना नोकरीची गरज आहे आणि नोकरी मिळवण्यासाठी या वैदिक मॅथ्सचा 100% फायदा होतोय हे मी ठामपणे सांगू शकतो. कारण मी आयुष्यभर याचा वापर केलेला आहे आणि माझे असे भरपूर स्टुडंट्स आहेत, सुपर बनलेले आहेत वैदिक मॅथ्स मुळे. आणि माझ्या मुली तरी आता दोन मुले सायंटिस्ट बनत आहेत. याला मेन बेस आहे वैदिक मॅथ्स आणि इतर अभ्यास देखील. ठीक आहे, आता आपण इथं थांबूया. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील राजापूरचे आपलं मराठी विद्या मंदिर या शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व सहशिक्षक शिक्षिका आणि सर्व विद्यार्थी मिळून माझे विचार मांडण्यासाठी खूप मला वेळ दिलेला आहे, अमूल्य असा वेळ दिलेला आहे. आय एम व्हेरी थँकफुल टू वन अँड ऑल. थँक्यू.